आयुष्यात कधीकधी आपला सामना अशा लोकांशी होतो ज्यांना ना शब्दांची किंमत असते ना नात्यांची मर्यादा. आपण त्यांच्याशी वाद घालतो, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी स्वतःची शांतता गमावून बसतो. पण लक्षात ठेवा, जर तुमचा वाद एखाद्या वाईट किंवा लायकी नसलेल्या व्यक्तीसोबत असेल तर वाद सुरू होण्यापूर्वीच हार मानून टाका. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी एका कुत्र्यापेक्षा जास्त चांगलं भुंकूच शकत नाही. थोडक्यात काय तर मूर्खांशी वाद घालणे म्हणजे स्वतःला त्यांच्या पातळीवर नेऊन ठेवणे होय. लक्षात ठेवा, ज्यांची बुद्धीच गुडघ्यात आहे त्यांच्याशी डोक्याने वागून काय फायदा. लोक तुम्हाला कमी लेखतात, टोमणे मारतात. मारू द्या. टोमणे हे दुसऱ्यांच्या स्वभावाचं दर्शन असतं, तुमच्या व्यक्तिमत्वाचं नाही. काचेला कितीही घासलं तरी तो हिरा बनत नाही आणि हिऱ्याला कोणी कितीही कचरा म्हटलं तरी त्याचं मोल कधीच कमी होत नाही. विंचवाचा स्वभाव डंख मारण्याचा असतो, पण म्हणून आपण आपला माणूसपण सोडून त्याला हात लावण्यात वेळ वाया घालवायचा नसतो. सिंहाने कितीही उपवास केला तरी तो लांडग्याशी शिकार वाटून घेत नाही. आपली पातळी नेहमी राखा. तुमचा वेळ मौल्यवान आहे, तो अशा लोकांवर खर्च करू नका ज्यांना शब्दांची किंमत नाही आणि मौनाचा अर्थ कळत नाही. खरं तर प्रत्येक युद्धासाठी तलवार काढण्याची गरज नसते. काही युद्धे फक्त दुर्लक्ष करून जिंकता येतात. तुमची शांतता हीच तुमच्या शत्रूला दिलेले सर्वात प्रभावी उत्तर आहे. जेव्हा लोक तुमच्यावर दगड फेकतात तेव्हा त्या दगडांकडे बघून रडत बसू नका. त्याच दगडांच्या पायऱ्या बांधा आणि इतके उंच जा की त्यांना तुमची उंची पाहण्यासाठी मान वर करावी लागेल. सूर्याला रोज मावळताना पाहून लोकांना वाटतं तो संपला, पण तो दुसऱ्या दिवशी पुन्हा तितक्याच तेजाने उगवतो. आज जर तुम्ही एखाद्या वादातून मागे हटलात तर त्याचा अर्थ तुम्ही हरलात असा होत नाही, तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या मानसिक स्वास्थ्याला जगातील कोणत्याही विजयापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. स्वतःची किंमत ओळखा. ज्याला स्वतःची किंमत कळते तो इतरांशी स्पर्धा करत नाही. लोकांचं काम बोलणं आहे, तुमचं काम फक्त चालत राहणं आहे. कमी लेखणाऱ्यांना शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने उत्तर द्या. लक्षात ठेवा, लोकांच्या प्रतिक्रियेवर तुमचं आयुष्य अवलंबून नाही. ज्या दिवशी तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकाल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. शेवटी इतकंच सांगेन, वाद जिंकून माणसं हरवण्यापेक्षा वाद सोडून स्वतःचं मन जिंकणं कधीही श्रेष्ठ आहे. तुमची ऊर्जा चुकीच्या लोकांवर खर्च करू नका, ती स्वतःच्या प्रगतीसाठी राखून ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा मनस्पर्श, जिथे शब्दांना अर्थ मिळतो आणि मनाला शांती. तुमचा आजचा दिवस आनंदी आणि शांत जावो हीच शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.